ओम शांती. रक्षाबंधन पावन पर्वाच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. रक्षाबंधन अर्थात रक्षण करण्याचं बंधन. बंधन अर्थात एक प्रतिज्ञा. या विद्यालयामध्ये विशेष रक्षाबंधन अबालवृद्ध सर्वांना दिलं जातं, कारण हे विद्यालय रक्षा याचा अर्थ आहे रक्षण करणं. कशापासून रक्षण करायचं? नेहमी रक्षण हे वाईटापासून केलं जातं. तर आज संपूर्ण जगामध्ये हर मानवात्म्याला त्रास देणारे 5-6 विकार आलेले आहेत, ज्यामध्ये विशेष करून क्रोध आहे, तणाव आहे, भय आहे, चिंता आहे आणि एकमेकावर केलेलं दोषारोपण आहे. या सर्व नकारात्मक प्रवृत्तीपासून स्वतःचं रक्षण करणं, त्याला ह्या विद्यालयामध्ये रक्षाबंधन असं म्हटलं जातं. त्यासाठी इथे आत्मस्मृतीचा तिलक लावला जातो. प्रत्येकाला तिलक लावताना ही स्मृती दिली जाते की तुम्ही एक चेतना आहात, परमपवित्र आहात, शुद्ध आहात. त्यानंतर त्याला राखी बांधली जाते आणि राखी बांधताना ही संकल्पना त्याला दिली जाते की तुम्ही तुमचं रक्षण वाईट गोष्टींपासून करा. त्यापासून आपल्याला रक्षण करण्यासाठी 2 धागे बांधायचे आहेत आणि ते 2 धागे आहेत. एक आहे ज्ञान, दुसरं आहे योग मीन्स मेडिटेशन. सत्य ज्ञान आणि सहज राजयोग मेडिटेशन, हे 2 धागे जर आपण आपल्या हातावर म्हणजेच आपल्या मनामध्ये बांधले तर आपल्या मनाचं रक्षण सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींपासून ॲटोमॅटिक होतं. हा आमचा लाखो लोकांचा अनुभव आहे. आणि म्हणून मी सर्व बंधू भगिनींना ही नम्र विनंती करेन की केवळ बहीण भावाच्या नात्यानं रक्षाबंधन न करता वैश्विक दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येकाकडं बंधुत्वाच्या नात्यानं बघा. वैश्विक दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीवर अपार प्रेम करा आणि वैश्विक दृष्टिकोनातून स्वतःचं रक्षण सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींपासून करा आणि तेच खऱ्या अर्थानं रक्षाबंधन होईल.